जे जे करणं शक्य होतं आणि जे जे सांगणं आवश्यक होतं ते सगळं व्यास महर्षींनी आपल्यासाठी केलेलं आहे. हे सांगण्यामध्ये कोणताही अहंकार नाही, स्वाभिमान नाही, केवळ वस्तुस्थिती आहे की व्यासानी जे सांगितलं आहे त्यापेक्षा अधिक चांगलं सांगणं आता जगामध्ये कोणाला शक्य राहिलेलं नाही. अगदी संपूर्ण अर्थाने 100% अर्थाने ही वस्तुस्थिती आहे की जे व्यासानी सांगितलं हे तेच इतरांनी सांगितलं आहे जर चांगलं असेल तर, आणि जे मनुष्याच्या कल्याणाचं नाही, मनुष्याच्या हिताचं नाही ते मी सांगितलं आहे आणि माझ्या पूर्वी कुणी सांगितलं नव्हतं असा अहंकार मिळवायला कुणीही मोकळा आहे. पण जर कुणी असं म्हणाला की हे माणसाच्या कल्याणाचं आहे, समाजाच्या कल्याणाचं आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि मी ते नवीन सांगतो, तर आपण निश्चित समजा की तो खोटं बोलतोय, तो अहंकाराने बोलतोय. आहेत लोक असे की याच्यापूर्वी गेल्या 5000 वर्षात 10,000 वर्षात कुणीही जगाचं कल्याण केलं नाही आणि आता मीच तेवढा जगाचं कल्याण करण्याकरता प्रगट झालो असं म्हणणारे लोक आहेत. त्यांनाही अनुयायी आहेत. मोठी गमतीची गोष्ट आहे की मनुष्य ही असा विलक्षण प्राणी आहे की त्याच्या अनुयायित्वावरून जर कोणाला मोठं समजायचं ठरवलं तर मोठी पंचायत आहे. कोणाच्याही भूती गोळा होतो तो, जरा त्याला आकर्षक वाटलं पाहिजे, मग वक्तृत्व चांगलं, विद्वत्ता चांगली, जरा मांडण्याची पद्धत चांगली, ढंग चांगला, आणि कित्येक वेळा स्वतःच्या अंतःकरणामध्ये जे सुप्त कौटिल्य असतं त्याला अनुकूल असं जर कोणी सांगितलं तर त्याच्या भूती गोळा व्हायला लोक आतुर असतात. असं आहे. तेव्हा लोक भूती गोळा होतात याच्यावरून माणसाचं मोठेपण ठरत नाही, आणि ज्याच्या भूती लोक गोळा होतात तो सांगतो ते त्यामुळे सत्य ठरत नाही. जे सत्य आहे ही नवीन वस्तू नाही, ती नवीन जन्माला यायची नाहीये, ती वर्तमान काळामध्ये आहे. सत्याला कधी भूतकाळ नाही आणि म्हणून सत्याला कधी भविष्यकाळ नाही. आपल्या मापानं भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हे 3 काळ जरी असले तरी तिन्ही काळामध्ये सत्य एकरूप राहतं, म्हणून सत्या नेहमीच वर्तमान काळ आहे. तो अगदी वेदाहून प्राचीन काळ जर ऐतिहासिक दृष्ट्या काही असेल तर त्याही काळी सत्य सत्यच होतं. रामचंद्राच्या काळी होतं, श्रीकृष्णाच्या काळी होतं, शंकराचार्यांच्या काळी होतं, ज्ञानेश्वरांच्या काळी होतं, आज आहे आणि अनंत वर्ष पुढे गेली तरी तसंच राहणार आहे. तेव्हा सत्य नवीन जन्माला येत नाही आणि म्हणून सत्याचं तत्वज्ञानही नवीन असू शकत नाही. सांगणाऱ्याची धाटणी आणि ऐकणाऱ्याची भूमिका यात बदल झाल्यामुळं क्वचित थोडा मांडणीत फरक होतो. जसं मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं आहे की मनुष्याच्या शरीराला प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स आणि व्हिटॅमिन्स लागायची, यामध्ये कितीही 1000 वर्षे गेली तरी आणि कितीही 1000 वर्षे येणारी असली तरी बदल नाही. आता हे प्रोटीन विच फॉर्म घ्यायचं हा चॉईस आहे, हे कार्बोहायड्रेट कोणत्या फॉर्म मध्ये घ्यायचं हा चॉईस आहे, कोणत्या पद्धतीने घ्यायचं, कशावर शिजवायचं, गॅसवर शिजवायचं का कच्चच खायचं, का आपली जुनी चूल त्याच्यावर शिजवायचं, ज्याची त्याची सोय आहे. टेबलावर बसून जेवायचं का पाटावर बसून जेवायचं का पातळीवर खायचं का हातावरच खायचं, ही सोय आहे ज्याची त्याची. पण जर कोणी असं म्हणाला की मी आता मानवी शरीराला याच्या पूर्वी कधी उपयोगी नव्हतं असा पदार्थ जन्माला आणला आहे, तर आपण 100% समजावं की हा विष तरी देतोय नाही तर खोटं तरी बोलतोय. तो प्रोटीन नवीन निर्माण करू शकत नाही, तो कार्बोहायड्रेट्स नवीन निर्माण करू शकत नाही, तो व्हिटॅमिन्स नवीन निर्माण करू शकत नाही. ती जी प्राचीन काळापासून चालत आली ती तीच आहे. त्याचा फॉर्म हा सोयीस्कर प्रमाणे प्रत्येकाने निवडला असेल तर त्यात कालदृष्ट्या फरक होऊ शकतो, आणि म्हणून कुणी नवीन सांगत नाही. असं आहे की ज्यांनी खरोखरीच त्याच्या पूर्वी नव्हत्या आणि पुष्कळ गोष्टी सांगितल्या असे व्यास महर्षी सुद्धा मी नवीन सांगतो म्हणत नाही. म्हणजे एका बाजूला असा विलक्षण विनय आहे की ज्यांनी छातीवर हात ठेवून सांगितलं असतं की मी हे सगळं नवीन सांगितलंय तर चाललं असतं, तेही म्हणत नाहीत मी नवीन सांगितलं म्हणून. ते म्हणतात जे वेदांनी सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो. आज आम्हाला जे वेद उपलब्ध आहेत ते आणि व्यासाने सांगितलं ते यामध्ये पुष्कळ अंतर आहे. वेदामध्ये एखादं सूत्र असेल कदाचित, पण त्याचा जो संपूर्ण विस्तार आहे, जो माझ्या प्रत्येक अडचणीचा विचार करून
मला काल आलेली, मला आज असलेली आणि उद्या येणारी या तिन्ही काळातल्या अडचणीचा विचार करून व्यासांनी ज्या पद्धतीनं सांगितलं आहे त्या पद्धतीनं दुसऱ्या कुणीही त्याच्यापूर्वी सांगितलं नाही, आणि त्याच्या नंतर सांगितलं असेल तर ते नवीन नाही. आणि जर कोणी नवीन असा दावा करीत असेल तर ते, मी एक नेहमी एक कथा ऐकलेली आहे. कोणी पाश्चात्य तत्वज्ञ होऊन गेला, मोठा विद्वान आणि मोठा परखड होता, मोठा फटकळ होता. त्याला त्याच्या एका मित्राने एक विशेष तऱ्हेचा ग्रंथ लिहिला आणि तो अभिप्रायासाठी म्हणून आणून दिला. आता एक ग्रंथाकरता जे अभिप्रायासाठी जे ग्रंथ येतात ना, त्यात तो देणारा मोठ्या मोकळेपणाने सांगत असतो की तुमचा जो खरा अभिप्राय असेल तो द्या, पण जगामध्ये बहुतेक खरा अभिप्राय कोणालाही नको असतो. मी करतो त्याला चांगलं म्हणणार निराळ्या प्रकाराने असाच अभिप्रायाचा अर्थ असतो. त्यांनी तो ग्रंथ त्यांना भेट म्हणून द्या. एक 15-20 दिवस जाऊ दिले, मधनं दोनदा विचारलं. हा म्हणला नाही रे, मी अजून वाचला नाही, जरा सावकाशीने वाचला पाहिजे असा तुझा ग्रंथ आहे. त्याला आणखीन मोठेपणच वाटलं की आपला ग्रंथ या विद्वान माणसाला सावकाशीने वाचावा एवढा महत्वाचा वाटतो, यात काहीतरी विषय घातला पाहिजे. महिना दीड महिना गेला, तो पुन्हा भेटायला आला. तर मित्र दोघं काय चहा वगैरे प्यायले आणि म्हणजे काय मित्र, अरे माझा ग्रंथ वाचलाच नाही. तुम्हाला वाचा. कसा काय म्हणाले, म्हणजे तुझा ग्रंथ त्यात पुष्कळ गोष्टी चांगल्या आहेत आणि पुष्कळ नवीन आहे. त्याला फार बरं वाटलं की चांगल्या गोष्टी त्यात आहेत, नवीन गोष्टी त्यात आहेत. बाबा म्हणला म्हणजे तुझ्यासारख्या विद्वानाचा अभिप्राय म्हणजे याला विशेष मोल आहे. हो म्हणजे निश्चितच आहे, पण बंद करा तो पंखा. पण म्हणाले त्याच्यात चांगुल पण जे तुझ्या ग्रंथातलं आहे ते आणि नवीन पण जे तुझ्या ग्रंथातलं आहे ते, त्याचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे म्हणजे ज्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नवीन नाहीत आणि ज्या नवीन आहेत त्या चांगल्या नाहीत. आता या अभिप्रायाला कोणाला चांगलं म्हणायचं असेल तर त्याला मुळीच हरकत नाही. आणि असं सगळीकडे आहे की जे नवीन असेल ते खरंच चांगलं नसेल आणि जे चांगलं असेल ते खरंच कधी नवीन नसेल. आपण फॉर्मला नवीन म्हणणार असाल तर म्हणा बापरे, जी देण्याची पद्धत आहे, मेथड ज्याला आपण म्हणू, मेथड आणि फॉर्म यामध्ये तुम्ही थोडा बदल करू शकाल. तोही इष्टेत असेल की नाही कोणाला ठाऊक, पण आहे म्हणाल तर वाद नाही. की जसं त्या 1000 पाकक्रिया म्हणून एक पुस्तक आहे आणि एक वर्तमानपत्र चालतं, त्यामध्ये रविवारचा एक पदार्थ असतोच. आता हा रविवारचा पदार्थ असतो, त्याला शक्य सांगा की यातले तांदूळ, गहू, डाळ, तूप, तेल एवढं बंद कर आणि नवीन पदार्थ करत. हा काय बोलतो नवीन पदार्थ करणार. आणि आता हे जे नवीन पदार्थ केलेले असतात हे अजून वैद्यकशास्त्रदृष्ट्या की प्राकृतीला चांगले आहेत असं मान्य केलेलं नाही. वैद्यकशास्त्र इतक्या 1000 पाकक्रियाचं पुस्तक निघालं तरी ते असं म्हणतं की सिंपल डाएट द बेस्ट डाएट. म्हणजे 1000 पाकक्रियेवरनं बोळा ठरला की नाही. आता चूस जीभ नावाची एक वस्तू माणसाला आहेच, तिचाही संतोष केव्हा तरी असा आहे. संतोषी वस्तू अशी आहे की त्या सगळ्यांचा संतोष असावा लागतो, चांगल्याचाही असावा लागतो आणि वाईटाचाही असावा लागतो, नाही तर काम करता येत. तेव्हा त्याचा संतोष राखण्याकरता काय करायचं ते गोष्टी निराळी. आपल्याकडे तुष्यतु दुर्जन न्याय नावाचा एक न्याय. त्याचा अर्थ आहे की दुर्जन आहे हे माहिती आहे, पण तरी सुद्धा त्यानं अडथळा आणू नये म्हणून हो बाबा सुश्रीबाई तुझीच पाठ माऊ असं म्हणावं. आणि ती सुसरे इतकी बावट असते की कुणी पाठ माऊ म्हणलं की त्याला खरंच वाटतं की आपली पाठ माऊ आहे. मी आपल्याला एवढ्या करता सांगतो की नवीन हे खरं नाही, चांगलं हे खरं आहे. त्याच्या उलट मी दुसरे सांगणार की जुनं हेही खरं नाही. ते केवळ कालिकदृष्ट्या जुनं होतं म्हणून ते जुनं नाही, एक कालिकदृष्ट्या नवीन आहे म्हणून ते नवीन नाही. त्यामुळे नवीन चांगलं आणि जुनं वाईट किंवा जुनं चांगलं आणि नवीन वाईट हे दोन्ही म्हणणं खरं नाही. चांगलं हे चांगलं आहे, ते जुन्याही काळी चांगलं होतं, आजही चांगलं आहे आणि उद्याही चांगलं आहे. आणि हे जे चांगलं आहे ते महर्षी व्यासांच्या कृपेने आपल्याला मिळाले. त्यांची कृपा आहे मानव जातीवरची. त्यांनी हे केलेलं आहे आणि इतक्या जिद्दीनं केलं आहे, इतक्या अभिनिवेशाने केलं आहे, इतक्या प्रकाराने केलं आहे की इतकं चांगलं, इतकं विशिष्टतेनं, इतक्या जिद्दीनं याच्या पुढे कोणी करू शकेल असं वाटत नाही. कारण ते सामर्थ्य अलौकिक आहे, सामर्थ्य अलौकिक आहे. आणि म्हणून आपण याचा दिवस जो पाळतो तो व्यासांच्या नावाने पाळतो. व्यास पौर्णिमा म्हणून म्हणतो. सुदैवाने आज एक व्यासांचं चित्र आपल्याला उपलब्ध झालं म्हणून ते मध्ये ठेवलंय. आता बाकी जी गुरु परंपरा आहे ती कशी आहे
हे सगळे व्यासांचे प्रतीक आहेत. तो गुरु गुरु म्हणायला जितक्या प्रमाणात योग्य असेल तितक्या प्रमाणात तो व्यासांच्या जवळ आहे असा त्याचा अर्थ आहे. किती जवळ आहे हे त्याच्या योग्यतेवर अवलंबून राहील. असा शिक्षक जसा मॉन्टेसरीचाही शिक्षक असतो आणि पीएचडीचा गाईड तोही खऱ्या अर्थाने शिक्षकच असतो. आता मॉन्टेसरीचा जो शिक्षक आहे तो मॉन्टेसरीच्या लोकांना पुरेसा आहे. पीएचडीचा जो गाईड आहे तो पीएचडीच्या माणसांना पुरेसा आहे. आपण कुठे आहोत आपल्याला माहित नाही. आपण योगायोगाने आपल्याला चॉईस तो निवडतो. आणि कित्येक वेळा असं आहे की मॉन्टेसरीचा जो आहे तो पीएचडीला शिकू शकत नाही हे बरोबर, पण पीएचडीचा आहे तो मॉन्टेसरीला शिकू शकतो. आणि त्यामुळं गुरुची वर्गवारी करण्याचं विशेष काही कारण नाही. आणि म्हणून आपल्याला सगळे गुरु सारखे असं जे म्हणायचं ते त्याकरता म्हणायचं, ते खरेच तसे असतात म्हणून नव्हे. त्यातला महत्वाचं सूत्र आहे आपल्याला सगळे सारखे हे खरं. एखादाच ज्ञानेश्वरांसारखा असतो, एखादाच रामदास स्वामींसारखा असतो, एखादाच तुकाराम महाराजांसारखा असतो. बाकीचे सगळे आपला जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे असंच म्हणावं, ती भावना आहे. पण ही भावना का ते व्यासांचं प्रतीक आहे म्हणून की जसं एखादी मूर्ती अतिशय सुंदर रेखीव असते, एखादी मूर्ती तितकी सुंदर आणि रेखीव नसते. आमचे दादा नेहमी गमतीने सांगायचे की माधव बागेतली विष्णूची मूर्ती जितकी चांगली आहे, सुरेख आहे, सुरेखतेच्या व्याख्येप्रमाणे जर सुरेखतेला काही व्याख्या असेल तर, कारण सौंदर्यशास्त्राबद्दल मारामाऱ्या फार चालू आहेत, साहित्यिकातच चालू आहेत, आपल्याला तरी कळतच नाही, पण साहित्यिकांच्या त्याच्या मारामाऱ्या पुष्कळ आहेत. तेव्हा सौंदर्य नावाची जर खरंच काही वस्तू असेल आणि ती जर माणसाला समजत असेल तर त्या मापाने माधव बागेतली मूर्ती जशी सुंदर आहे तसा आमचा पंढरपूरचा पांडुरंग काही नाही असं दादा आमचे नेहमी म्हणायचे. पण हे लाख आपण नुसतं म्हणून काय लोक संतांना विचार मी म्हणा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. अहो निदान आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाला नाग डोळे तरी आहेत. ही स्वयंभू म्हणून जी प्रसिद्ध असलेली ज्योतिर्लिंग आहेत त्यांना तेही नाही. आमच्या केदारनाथला जो महादेव आहे आता काय आहे, पण जी भावना पंढरपुरात आहे तीच भावना केदारनाथला आहे. आणि म्हणून हे जे सगळं आहे ते भावनेचं आहे. मी पहिल्यापासून केदारनाथला गेलो, त्याच्या आधी काही ठिकाणी गेलो होतो. आता हे उत्तरेचे देव जे आहे ना आणि दक्षिणेतले, आपल्या महाराष्ट्रातले देव जरा सोपे आहे. उत्तरेचे दक्षिणेचे देव माणसाला जवळ येत नाही, लांब उभं करतात आणि तिथून बघायचं. आम्ही सगळे पंढरपूर आहे, आम्हाला देवाच्या जवळ गेल्याशिवाय बरं वाटायचं नाही आणि उत्तरेच्या देवाच्या जवळ जाता येत नाही. ते चमत्कारिक वाटायचं पहिल्या प्रथम, आता नाही वाटत. कारण आता लक्षात आलं की आपल्या शब्दामध्ये पायावर डोकं ठेवणं हा नियमच नाही. मुळी दर्शन हा नियम आहे, दर्शन लांबून घ्यायचं असतं. त्या नियमाप्रमाणे बरोबर. आता आमचा पंढरपूरचा देव अगदीच लेकूरवाळा आहे, तो सगळ्यांना जवळ येतो, ती गोष्ट मिळाली. पण प्रत्येकानं असं लेकूरवाळा असलं पाहिजे थोडंच आहे. अहो लेकूरवाळेपणाला सुद्धा एक होय असतं, मग माणसं लेकूरवाळे असत नाही. पण आता पंढरपूरचा पांडुरंग लेकूरवाळा आहे, तो नेहमीच लेकूरवाळा आहे. बाकीचे सगळे देव असे लेकूरवाळे नाहीत, ते आता मोठे झाले आणि त्यामुळे त्यांचं दुरून दर्शन आहे. आणि हे असं दुरूंचं दर्शन घेत घेत हिंडत असताना मी केदारनाथला गेलो. पहिल्यापासून गेलो, काही माहिती नव्हतं. त्या पुजाऱ्याची तिची गाठ पडली. त्या पुजारी तर बिचारे येतातच, त्यांचं कामही आहे. ते आले, काही काही माझ्याशी बोलणं झालं, पूजा करायची म्हणाले. अच्छा चलो, तर मला वाटतं पूजा करायची म्हणजे हा करणार नाही मी पाहणार असं असणार बहुतेक. ते पूजेचं ताट वगैरे काय ते बाजारात मिळतं त्याप्रमाणे घेतलं आणि मंदिरात गेलो. मंदिरात जाऊन अंदर आये, तर अंदर आये म्हणल्यावर मला इतकं बरं वाटतं तुम्हाला सांगतो. आणि जेव्हा त्या महादेवाच्या त्या अंगाला स्पर्श केला, ते तूप लावलं आणि डोकं टेकलं तर वाटलं खरंच पंढरपूरचा पांडुरंग आपल्या. हे जे बरं वाटतं ही माझ्या भावनेची गोष्ट आहे. मला बरं वाटतं हे बरोबर आहे. माझ्यावर संस्कार असतात, माझी एक पद्धती असते, माझी काही विचारधारा असते आणि त्या विचारधारेतून शेवटी मी घडला जातो. ती जर शास्त्रीय असली, गुरु शब्द प्रणीत असेल तर ती माझं कल्याण करते. ती जर तसं नसेल तर ती माझी अकल्याण करते. पण शेवटी माझं कल्याण हो की अकल्याण हो ते माझ्या भावनेने व्हायचं आहे. कारण भावनेच्या पलीकडचा जो मी आहे तो ब्रह्माचं स्वरूप आहे. ते कायमच आहे तसं. ते दुर्जनामध्ये आहे, ते सज्जनामध्ये आहे, ते दुर्योधनामध्ये आहे, ते अर्जुनामध्ये आहे. तो भावनेच्या पलीकडचा मी आहे. पण भावनेने जो साकार होतो तो दुर्जन का अर्जुन हा वादाचा मुद्दा आहे. आणि म्हणून भावना शास्त्रपूत असावी. भावना तर असते पण भावना शास्त्रपूत असावी. आपल्याला शास्त्र कळत नसेल तर गुरुवचनावर विश्वास ठेवावा. पण जे मला वाटतं ते बरोबर असं म्हणण्याचं पाप कोणी करू नये. कारण तसं बहुधा नसतं.
मला वाटतच असेल तर ते तपासून घेतलं पाहिजे. आणि तपासायला कोण? तर शास्त्र आणि गुरु. म्हणून गुरुचं महात्म्य आलं, दुसरं काही कारण नाही. गुरु वाचून अडत ही गोष्ट खोटी आहे. माणसाने प्रयत्नशील राहिला, त्याची बुद्धी बरी असली, त्याने जर चांगला विवेक केला आणि चांगलं शास्त्रांचं वाचन केलं, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, गाथा आहे, यातलं कोणतंही एक चालेल जर तेवढं सामर्थ्य असेल तर. नसेल तर आलटून पालटून ही सगळी वाचावी. आणि मग त्या एकातल्या शंका दुसरीकडे निरसन होतात, दुसरीच्या शंका तिसरीकडे निरसन होतात. आणि रोज विचार करी असलं तर आपल्याला येणाऱ्या अडचणीची उत्तर कुठेतरी सापडतात. पण हे पुन्हा पुन्हा वाचलं तर आणि वेगाने वाचलं तर, दिवसाला एक ओवी ह्या हिशोबाने ज्ञानेश्वरी वाचायची ठरवली तर ज्ञानेश्वरीतून बाहेर केव्हा पडावं. आणि शेवटच्या ओवीपर्यंत जाण्यानंतर पहिली ओवी लक्षात ठेवायचं कोणी करावं. कारण आमचं डोकं म्हणजे कसं आहे माहिती आहे प्रत्येकाला, जे सकाळी झालं ते संध्याकाळी लक्षात राहते. चांगलं असेल तर मी नेहमी सांगतो ना की स्तुती कुणी केली तर ती तेवढ्यापुरतं बरं वाटतं, पण ती लक्षात राहत नाही. पुन्हा जो मनुष्य तो भेटला तर त्याला नक्की ओळखू असेल आहे, पण कुणी शिव्या देऊ द्या, त्या स्तुतीच्या वाक्यापेक्षा 2 वाक्यांनी कमी असल्या तरी चालतील. आयुष्यभर माणसं विसरत नाही. म्हणजे दुर्जन आपण लक्षात ठेवतो, असं आहे. वाईट आम्ही लक्षात ठेवतो. आमचा कोणी अपमान केला असला तर आम्ही कधी विसरत नाही, पण आमचा कोणी सन्मान केला असला तर तेवढ्यापुरतं बरं वाटतं. थँक्यू म्हणलं की त्याचा उपकार संपला. नरसिंह चिंतामण केळकरांनी एका वाक्यात म्हणून चांगले येते थँक्यूचं वर्ण. त्यांची विलायतची तयारी म्हणून एक काढली. ते विलायते जाताना लोकांनी त्यांना काय काय सांगितलं ते त्याने एक सांगितलं, म्हणजे तुम्ही जाता येता थँक्यू म्हणत चाला. तिथे तो शिष्टाचार समजतात, न समय म्हणणाऱ्या माणसाला अशिष्ट समजतात. ते त्यांनी त्याच्यामुळे मार्मिक टीका दिली. ते म्हणजे थँक्यू शब्द उपकार संपला, आता काय देणे तुझ्या बापाला, असं म्हणजे चिल्लर घालतात. तसं माणसाने कुणी चांगलं केलं, चांगलं म्हटलं की आपण थँक्यू म्हणतो, तिच्या ऋणातून मुक्त झाला. पण जर कुणी वाईट केलं, जर कुणी वाईट बोलला तर आयुष्यभर माणसं विसरत नाही. आणि त्यांचं जे नुकसान होतं ते हे न विसरणे. आणि म्हणून योगशास्त्राने एक थोडं चांगलं प्रकरण सांगितलं. मनाचा प्रसाद हे योगशास्त्राचं ध्येय आहे. आणि हा मनाचा प्रसाद कशाने प्राप्त होतो त्याची काही साधनं सांगितली. त्यात एक साधन सांगितलंय ईश्वर प्रणिधान. योगशास्त्र हे सगळं त्यासाठीच आहे, पण योगशास्त्र हे सगळ्यांसाठी आहे हे बरोबर नाही. योगशास्त्राचं ही एक विशिष्ट वय आहे. हल्ली मला माहिती आहे की गल्लोगल्ली योगशास्त्राच्या शाळा निघालेल्या आहेत, पण ते आरोग्यापुरती आसनं काही शिकवतात, याच्यापेक्षा त्याला खरं योगशास्त्र नसतं. आणि असतं जे म्हणतात ते कितपत विश्वसनीय आहे हा मोठा महत्वाचा मुद्दा आहे. पण काही आसनं शिकवतात, काही प्राणायाम शिकवतात, त्यात प्राणायामाच्या बाबतीत फार सावध राहिलं पाहिजे. काही ध्यानाच्या प्रक्रिया शिकवतात, त्या ध्यानाच्या प्रक्रियेबद्दल किंवा त्याला ध्यान म्हणावं की नाही हा मोठा मधाचा मुद्दा आहे. कारण आपल्याकडचं जे ध्यान आहे त्या ध्यानाची व्याख्या निराळी आहे. आणि हे जे ध्यान शब्द वापरतात तो आपण पुष्कळ वेळा मराठीमध्ये काय ध्यान आहे म्हणतो ना त्या जातीचं असतं. कारण ध्यान ही वेगळी गोष्ट आहे की यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा नंतर जन्माला येते आणि समाधीच्या अलीकडची अवस्था ती. आज ज्याला ध्यान म्हटलं जातं त्याच्या मला आणखीन विशेषण आहे. कोणी इन्सिडेंटल म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं. मला इंग्रजी चांगलं येत नाही तेव्हा मी आपल्याला सांगू शकणार नाही, पण त्यामागे पुष्कळ ध्यान आहेत. आणि त्या सगळ्या ध्यानाची व्याख्या शेवटी असं आहे की मनुष्याचं मन थोडं निर्विकार झालं, निर्विषय झालं आणि थोडं एकाग्र झालं म्हणजे त्यांना ध्यान झाल्यासारखं वाटतं. आणि याच्यात निर्विषय मन झालं, एकाग्र मन झालं, निर्विकार मन झालं, एकाग्र मन झालं म्हणजे जे रिलॅक्सेशन येतं माणसाला. कारण टेन्शन कमी होतं त्याच्यावरच. आज दिवसेदिवस आपण अनेक प्रकारचे टेन्शन डोक्यावर घेतो, ते वाढतच आहे, ते कमी होण्याची शक्यताही नाही. आणि म्हणून थोडं बरं वाटलं की त्याला वाटतं की बस कुछ मिल गया. ती फक्त थोडी निर्विकार स्थिती असते, ती येते, त्यामुळे बरंही वाटतं. प्रश्न असा आहे की यातलं बरं वाटणं जे आहे ते माणसाला कुठे प्रवृत्त करतं. यातनं बरं वाटलेला मनुष्य, यातनं रिलॅक्सेशन मिळून ज्याला टेन्शन कमी होतं आणि त्यामुळे त्याला जे बरं वाटतं, ह्या बरं वाटण्यामुळे पुन्हा नवीन दमानं तो त्याच गोष्टीत पडतो की ज्याच्यामुळे त्याच्यावर टेन्शन आलेलं होतं. आणि म्हणून योगशास्त्राने योगाचा मार्ग जो आहे त्यातही हठयोगाचा जो मार्ग आहे हा सर्वसामान्यांच्या करता नाही, विरळा कोणी त्याचा अधिकारी असतो. एका योग्याच्या मुलाखतीतून आमचे दादा मुद्दाम सांगत असत की योगशास्त्राच्या मार्गाने ज्याला जायचंय त्यांनी वयाच्या 6व्या वर्षी सुरुवात केली पाहिजे आणि 12 वर्षानंतर तो बॅन झाला असं आहे. आता कदाचित त्याच्याही पूर्वी सुरुवात करावी लागेल, कारण त्यात 6 जे गृहीत धरलेलं वय आहे
कारण ते कोणत्याही विषय वासनेनी बडबटलेलं नसतं, म्हणून 6चं वय आहे. आता फ्राईड सांगतो की त्याच्याही अलीकडे ती असते, म्हणजे त्याच्याही अलीकडे बाद होतो मनुष्य, असा आहे तो. प्रामाणिक सांगतो असं गृहीत धरून मी हे बोलतो, कारण मी काही मानसशास्त्रज्ञ नाही. आता अशा अवस्थेमध्ये कसा मनुष्य सापडायचा मला सांगा. तर योगमार्गाने जाईल कसा? पण योगमार्गाने काही गोष्टी अशा सांगितल्या की ज्या कोणाच्या उपयोगी पडतात. त्या चित्त प्रसाराकरता एक गोष्ट सांगितली, तिचा मी उल्लेख करतो. आणि ती गोष्ट अशी आहे की तो असं म्हणतो की चित्तप्रसाद तुम्हाला हवाय ना, तर मुदिता, करुणा, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, सुखदुःख पुण्य विषयाणाम भावनातः चित्त प्रसादनम, असं पातंजलीचं सूत्र आहे. की तुमच्या अंतःकरणामध्ये सुखदुःख आणि पुण्यापुण्य अशा ज्या भौतिक घटना आहेत, सुख म्हणजे हवं वाटणं, दुःख म्हणजे नको वाटणं, मुदित म्हणजे पुण्य म्हणजे चांगलं असणं, आणि अपुण्य म्हणजे चांगलं नसणं. पुण्य शब्दाचा अर्थ एवढाच आहे की जे चांगलं आहे, जे हितकर आहे ते पुण्य, जे अहितकर आहे, जे हितकर नाही, वाईट आहे ते पाप. तेव्हा आता सुख आणि दुःख याची माणसाला जाणीव आहे, कारण त्याची इंद्रिय त्याला उपलब्ध आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की चांगलं आणि वाईट ठरवणारं इंद्रिय माणसाला उपलब्ध नाही. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम, हे माणसाला समजतं, त्याला ते समजतं. पण चांगलं आहे की वाईट आहे हे त्यानं संस्कारातून मिळवावं लागतं. आणि म्हणून जे चांगलं आहे त्याला सुखकर मानलं पाहिजे, जे चांगलं नाही त्याला दुःखकर मानलं पाहिजे. हे होत नाही माणसाचं. म्हणून त्याच्यातून हे निर्माण व्हावं याकरता काय सांगितलंय, म्हणून त्यांनी सांगितलंय की तुमच्या अंतःकरणामध्ये इतक्या भावना असाव्या. मैत्रीची भावना असावी, म्हणजे जे तुम्हाला धोक्याचं नाही असं वाटतं, तुमच्या ज्ञानाप्रमाणे. शास्त्र तुम्ही प्रमाण करा की जे तुम्हाला असं वाटतं की धोक्याचं नाही, त्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये मैत्रीची भावना असो. जे तुमच्या मनामध्ये असं वाटतं की हे त्रासदायक आहे, मग ती व्यक्ती असेल, ती घटना असेल, ती परिस्थिती असेल, त्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये करुणा असली पाहिजे, म्हणजे कीव असली पाहिजे. लक्षात घेतलं पाहिजे. करुणा निराळी, करुणा ही सहानुभूती आहे, करुणा ही आपुलकी आहे, करुणा ही जवळीक आहे. तो तिरस्कार नाही, ते त्याज्य नाही, ते द्वेष नाही, ते वाईट असेल पण तुमच्या अंतःकरणात त्याच्याविषयी भावना कोणती? करुणेची असेल. जे हितकर आहे असं तुम्हाला नक्की कळलं नसेल तर कळून घेण्याची बुद्धीला सामर्थ्य आणलं पाहिजे. पण जर हितकर आहे असं कळलं तर त्याच्याविषयी तुमची भावना मुदिता म्हणजे आनंदाची असावी, की ते प्राप्त झालं की तुम्हाला आनंद व्हावा. आणि जे दुःखकारक आहे त्याच्याविषयी तुमची भावना कशी असावी? त्यामुळे उपेक्षेची असावी, तिरस्काराची नाही, द्वेषाची नाही, नष्ट करण्याची नाही, उपेक्षेची असावी. उपेक्षा म्हणजे, आणि त्या उपेक्षा शब्दाचे पुन्हा आणखीन एक बारकावा लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही, तुम्ही त्याच्यापासून पळून जाऊ शकत नाही, कारण ते उप आहे. उप म्हणजे जवळ. पळून मग आत्महत्या करणे सगळ्यात सुखाचं आहे. याच्या इतकं जगात सुखाचं काही नाही. आत्महत्या केली की मनुष्य मोकळा झाला, आणि अनेक लोक त्याचा अवलंब करतात, आधी मोठे मोठे सुद्धा करतात. चांगले विचारवंत भक्त कोळ्या अंतःकरणाचे म्हणून प्रसिद्ध, त्यांनी सुद्धा शेवटी आत्महत्या केली, वैतागले. त्या पळून जाणं हा सगळ्यात मार्ग आहे. शास्त्र सांगतं नाही, आत्महत्या सगळ्या सारखं घोर पातक नाही, तेव्हा ते करू शकत नाही. मी पळून जाण्याच्या संदर्भात सांगतो की पळून जातो म्हणजे सुटका झाली आहे, बरोबर नाही. तुम्ही सुटका करण्याचा प्रयत्न कराल तो त्यात गुंता, मग करा काय? उप, त्याच्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, त्याच्या जवळ बसा आणि काय करा? फक्त पहा. ईक्षा म्हणजे मैत्री प्रत्येकाशी असावी तुमची, अनलेस प्रूव्ह अदरवाईज. असं म्हणतो की अगदीच दुष्ट आहे असं लक्षात आलं नाही, मी पुन्हा अगदीच म्हणतो, नाहीतर असं आहे आपल्याशिवाय सगळे दुष्टच असतात माणसाला. सगळे चांगुल पण ते आपल्या ठिकाणी, आणि जे सगळं नको ते शेजाऱ्याच्या ठिकाणी. असं आहे सर्वसामान्य नियम, याला अपवाद नसतो. पण ते आपल्या व्यतिरिक्त सगळे दुष्टच असतात. तो दुष्टपणा निघाला. म्हणून अगदीच दुष्ट आहे असं सिद्ध झाल्या वाचून असं मी म्हणतो की अगदीच दुष्ट आहे
असं सिद्ध झाल्या वाचून प्रत्येकाविषयी माणसाच्या अंतःकरणामध्ये मैत्री असावी. माणसं दुष्ट आहेत असं लक्षात आलं तर त्याच्याविषयी माणसाच्या अंतःकरणामध्ये करुणा असावी, त्याची तुम्हाला कीव यावी. असं वाटावं की खरं म्हणजे याची परिस्थिती किती चांगली आहे, याचं वातावरण किती चांगलं आहे, याची बुद्धी किती चांगली आहे, याचं शिक्षण किती चांगलं आहे, आणि तरी बरं हा असा का बरं असावा असं वाटत. म्हणजे त्याची कीव आहे असं माणसाची. आता काय सांगू तुम्हाला, अतिशय चांगल्या परिस्थिती असलेली माणसं सुद्धा अशी खतरूड असतात तुम्हाला सांगतो. आणि त्याच्या अगदी उलट की ज्याने खतरूड असं असावं दुसरं काही नसावं ती माणसं इतकी चांगली आणि इतकी आनंदी आणि इतकी खुशी असतात, मला आश्चर्य वाटतं. काही प्रसिद्ध पुरुषांची चरित्र आपण वाचली, काही विनोदी नट प्रसिद्ध आहेत. आपण त्या विनोदी नटांचं जर जरा आयुष्य पाहिलं तर आपल्याला असं आढळेल की त्यांचं वैयक्तिक जीवन सगळं दुःखाने भरलेलं आहे. आणि तो स्वतः मात्र विनोदी असतो, हसत बोलतो, हसत राहतो. त्याला कोणीतरी विचारलं की असं कसं, तो म्हणला मी नाही तर जगलोच नसतो. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्यासारखी अनेकांची परिस्थिती आहे, मी जर त्यांना थोडा वेळ हसवलं तर तेही त्यांच्या मदत केल्यासारखं आहे, आणि म्हणून मी हसवतो. मी हसतो आणि त्यांनाही हसवतो. ही मुदिता आहे की असा हे म्हणून विनोद बुद्धी माणसाची असं आहे, विनोद बुद्धी माणसाच्या ठिकाणी असावी. माणसं टवाळीला विनोद म्हणतात तेवढंच गैरवळता येतात. आणि म्हणून समर्थाने त्याची व्याख्या केली विनोदाची, किंवा टवाळा आवडे विनोद. तेव्हा टवाळ की असं असता असा गावाने पण असं असलं पाहिजे. आणि हे केव्हा निर्माण होतं, माणसं त्याच्यापासून जर अलिप्त राहतील तर होतं. चिकटली की त्याच्याबरोबर फाटलीच म्हणून समजा. किंवा न चिकटणं आपल्याला गंमत माहिती का, मी नेहमी की मनुष्य संसारात कसा असावा तर सुकलेल्या नारळासारखा असावा. वाळलेला जो नारळ असतो त्याच्यासारखा असावा. वाळलेल्या नारळाचं वैशिष्ट्य काय की तो कवटीत असतो पण कवटीला चिकटलेला नसतो, त्यामुळे नारळ फुटला तरी गोटा तसा पडतो. आणि जो कवटीला चिकटलाय त्याला जरा कवटीला धक्का लागला की त्याच्या चिंध्या एक वेळ कवटीचे कमी होतात पण याची जास्त होतात. म्हणून चिकटलेला असता कामा नये. जो असा अलिप्त राहतो त्याच्याकरता ती सगळ्यात शेवटी उपेक्षा आहे. की हे सगळं जर साधायचं असेल, तुम्हाला मुदिता साधायची असेल, करुणा साधायची असेल, मैत्री साधायची असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये उपेक्षा बुद्धी वाढवा. कशालाही चिकटू नका. मला माहिती आहे की हे सगळ्यात अवघड आहे. एक वेळ मैत्री माणसाला जमेल, एक वेळ मुदिता माणसाला तर जमेल, करुणा जमेल की माहित नाही, पण सगळ्यात अवघड आहे उपेक्षा जमणं. कारण आपल्याला माहिती काय, जी जवळची माणसं म्हणवतात ना त्यांना खरा राग रागाचा येत नाही, उपेक्षेचा येतो. शिया घाला म्हणतात पण बोलायचं थांबू नका. बोलणं टाकलं की गेलं, दुर्लक्ष केलं म्हणजे त्याच्या इतकं वाईट काही. मी गमतीने सांगतो, एक विनोदी संवाद मी प्रत्यक्ष माझ्या कानाने ऐकलं. आपल्याच नवरा बायकोचं बोलणं होतं आणि बायकोनं नवऱ्याला विचारलं की अहो माहेरचं आमंत्रण आलं, जाऊ का? तर म्हणला जा. एवढं भागायला पाहिजे की नाही. ती म्हणजे केव्हा येऊ, केव्हा येईल. अहो ती बाई गेलीच नाही. आता मला सांगा यात वाईट काय? जाऊ नको म्हणलं असं तर वाईट होतं बरोबर. 2 दिवसात परत आलं पाहिजे, इतक्या लांब जायचं आणि 2 दिवसात परत यायचं म्हणजे काय? ते सांगितलं असतं तर एक वेळ पत्करलं असतं, केव्हाही ये म्हटलं, याच्या इतकं वाईट काही नाही. हे काय उपेक्षेचं व्यतिक आहे. मी माणसाला काय सहन होतं आणि काय सहन होत नाही तेवढ्या करता सांगतो. आणि असं सहन होत नाही असं लक्षात आलं की यालाही वाटतं की हे बरं नाही, आणि म्हणून आपल्या अंतःकरणातली उपेक्षा कमी करतो. उपेक्षा शब्दाचा अर्थ तिरस्कार नाही, त्याज्य नाही, तुम्ही अलिप्त राहणं नाही. आणि याचा अभ्यास जर माणसाने केला नाही तर त्याला जगातलं काहीही चांगलं साधायचं नाही, काहीही चांगलं साधायचं. तो अलिप्त राहायला पाहिजे. याची अलिप्तता म्हणजे संन्यास असेल असं नाही, पण अलिप्त जर राहिलं नाही तर चिंध्या होतात माणसाच्या, त्याच्या बुद्धीच्या होतात, त्याच्या मनाच्या होतात, त्याच्या शरीराच्या होतात. या चिंध्या जर वाचवायच्या असल्या तर उपेक्षेसारखा सद्गुण आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी भगवंत स्वतः गीतेमध्ये जेव्हा सांगतात की मी सगळं करतो अर्जुना पण मला बाधत नाही, नच माम तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय. का नाही बाधत? उदासीन वदासीन मत्सक्तस्तेषु कर्मसु. भगवंतांनी भक्ताची लक्षणं सांगितली, सगळी चांगली लक्षणं सांगितली.
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणैव च निर्ममो निरहंकार सुख दुःख सुखक्षमी. आपण त्या निर्मम सांगितलंय त्याची वाट काय? आपल्याला मैत्र करुणैवच वाटतं आणि निर्मम कसं? खरा निर्मम झाल्याशिवाय तो मैत्र आणि करुण होऊच शकणार नाही, आनंदी राहूच शकणार नाही. आणि हे फार प्राचीन कालापासून व्यासाने सांगितलं. आणि गीता म्हणजे काय? शेवटी व्यासांचं संकलन आहे. त्यांनी केलेलं सुद्धा काय झालं असतं आमचं कोण आठवू? या संपादक आहेत त्याचे, एडिटर आहे, ऑथर नव्हे. ऑथर भगवान, पण एडिटिंग जे सगळं आहे ते सगळं व्यासांचं आहे. त्यांनी केलं नसतं, नाही ते दोघं बोलले असते संपून गेलं असतं. शेवटी संपून गेलं असतं म्हणजे किती संपून गेलं असतं माहितीये का आपल्याला? भगवंताला सुद्धा सांगता आलं नसतं. महाभारतातली कथा माहितीये ना, की ते युद्धाच्या ऐन गडबडीमध्ये अर्जुनाने ते ऐकलं ना, ते युद्ध संपलं. नंतर त्या शिवप्याच्या गप्पा सुरू झाल्या केव्हा तरी सावकाश. आणि अर्जुन पुन्हा एकदा म्हणला की भगवान तुम्ही ते गीत रणांगणावर सांगितलं होतं, म्हणाले फार चांगलं होतं, पण मी विसरलो. म्हणाले पुन्हा एकदा सांगा काय सगळं सांगितलं होतं ते. भगवान संतापले, म्हणजे मला वाटलं होतं तू तरी चांगला श्रोता आहेस, कारण तू गुडाकेश आहेस. गुडाकेश म्हणजे ज्याचं झोपेवर नियंत्रण आहे तो. तेव्हा मला वाटतं तू तरी गुडाकेश असशील, झोपेवर तुलाही डुकले आल्या म्हणाले. पण काही लोकांची डुकली दिसते आणि काहींची दिसत नाही, एवढंच काय ते. मला वाटलं तू त्यातला नाही, तू विसरलास म्हणाले. पण आता मलाही ते सांगता येणार नाही. मीही इतकी महत्वाची गोष्ट सांगण्याकरता योगारूढ होऊन तुला सांगितलं होतं, आज ते मलाही जमणार नाही. आणि भगवंताने दुसरंच काहीतरी सांगितलं आपल्याला, ते गीतेत खरंच चांगलं आहे ना, भगवंताच सांगणं आहे. म्हणजे भगवंताला सांगणं ते निराळता तर थोडा फरक पडतो. जाऊ जाय मी नेहमी गमतीने म्हणतो, जावई स्पेशली वेगळीच चीज आहे. एरवी जेव्हा पदार्थ चांगला होतो पण ते ठीक आहे, आणि त्यातही जरा विशेष चांगला जावई असला म्हणजे तर प्रश्नच नाही. तसं भगवान योगारूढ होते आणि त्यांनी सांगितलं होतं ते त्याचं मोल वेगळं, पुन्हा भगवंतानाही सांगता आलं नाही. म्हणून व्यासांचे उपकार आहेत की भगवंतानेच सांगितलं होतं पण भगवंतानाही पुन्हा सांगता आलं नाही. ते व्यासाने आमच्यासाठी संकलित करून ठेवलं. आणि म्हणून आपण म्हणतो नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी फुल्लारविंदायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. हा भारत तैलाने पूर्ण असलेला ज्ञानमय प्रदीप कोणता? गीताशास्त्र. आणि म्हणून आपल्याकडे शास्त्र सांगतं गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माग्नी स्थिता. हे व्यासाने आपल्याला सांगितलं. गीतेसारखं मनुष्याच्या रोजच्या जीवनापासून ते कितीही मोठा प्रसंग असो, तो वैयक्तिक पातळीवरचा असो, तो कौटुंबिक पातळीवरचा असो, नाही तर राष्ट्रीय नाही तर जागतिक पातळीवरचा कुठेही असो, ज्याला गीता आत्मसात झाली आहे त्याची गडबड कधी व्हायची. असं उत्कृष्ट अमोल देणं भगवंताचं व्यासाने आपल्यापर्यंत आणून पोहोचवलं. व्यासांची विषयी असणारी कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. म्हणून आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. आणि बाकीचे जे असतात ते व्यासाच्या नावाने शेंदूर लावलेले दगड असतात. तर व्यास प्रत्यक्ष उपलब्ध नाहीत, मग देव तर प्रत्यक्ष उपलब्ध नाही. आपण कोणत्याही मूर्तीला देव म्हणतो तसं आहे. तेव्हा मूळ सगळं व्यासाचं ते तितकं प्राचीन आहे की तिथेच एकत्र झालं पाहिजे. स्वतःच्या भोवती आपल्या देशाचं नुकसान झाल्याची जी अनेक कारण आहेत त्यातलं एक महत्वाचं कारण सांगू आपल्याला. सगळं चांगलं असून आम्ही असे का? याचं एक कारण असं आहे की आमचं असे लहान लहान गट झाले आणि त्याच्याच भोवती आम्ही आमचं सर्वस्व एकत्र केलं. मूळ सूत्र विसरलो आणि म्हणून आम्ही चांगले असून सुद्धा काही करू शकत. प्रत्येक गुरु निराळा, त्याचा संप्रदाय निराळा. अरे असं असायचं काय कारण आहे? मी माझ्या गुरुचं नाव घ्यावं की नाही? जरूर घ्यावं, त्यात लाजायचं काय कारण? मी माझ्या बापाचं नाव घेत नाही. पण मी माझ्या वडिलांचं नाव घेतो आणि परंपरा कोणती मानतो ती वडिलांपाशी संपते का? ती त्याच्या मागे जाते की नाही, त्याच्या मागे जाते की नाही, त्याच्या मागे जाते की नाही, आणि शेवटी मूलपुरुषापर्यंत जाते की नाही. आम्ही आमच्या गोत्राचा उच्चार करतो की नाही, ते गोत्र हे आमच्या देशाच्या उच्चारामध्ये समाविष्ट असते की नाही, इथपर्यंत मागे गेलं पाहिजे. त्याचं सूत्र माझ्याशी वडिलांच्या माध्यमातून बांधलं गेलं. इतकाच माझ्या वडिलांचा संबंध आहे. त्यांचं कृतज्ञता मी बाळगलंच पाहिजे. तेव्हा गुरु जो आहे तो माझा गुरु माझा आहे, बरोबर आहे, पण गुरुमुळे मी स्वतंत्र नाही, मी त्याच्याशी जोडलेला आहे.
आपल्याकडे ही जी पद्धती निर्माण झाली ती एका बाजूने चांगली ठरली कारण तिने मनुष्याचं कल्याण केलं आणि दुसऱ्या बाजूने तिने अशी डिपार्टमेंट निर्माण केली, अपार्टमेंट निर्माण केली, कंपार्टमेंट निर्माण केली, वॉटर टाईट कंपार्टमेंट निर्माण केली की याचा त्याच्यात जायचा नाही, त्याचा याच्यात येऊ द्यायचा नाही, तो याला सहन व्हायचा नाही, हा त्याला सहन व्हायचा नाही, असं करायचं जागा नाही. आणि म्हणून हिंदीमध्ये एक मोठी चांगली म्हण आहे, ते देवाचं नाव घेतात आणि आपने गुरु की जय म्हणतात की जो ज्याचा गुरु असेल त्याने आपले जय म्हणावं. पण मी जेव्हा माझी सही करेन तेव्हा आनंद दामोदर आठवल्याशी करेन. पण आता सगळ्यांनी दामोदरच नाव लावलं पाहिजे असं आग्रह करणं मूर्खपणच नाही का? सगळ्यांनी आठवलेच नाव आणलं पाहिजे मूर्खपणच नाही का? माझं वैशिष्ट्य ते असेल पण ते माझं इंडिव्हिज्युअल वैशिष्ट्य झालं. जेव्हा मी माझ्या देशाचा, समाजाचा, राष्ट्राचा विचार करतो तेव्हा माझं वैशिष्ट्य काय? म्हणून व्यास पौर्णिमा, म्हणून गुरुपौर्णिमा कोणत्याही गुरुच्या नावाने पौर्णिमा नाही, कोणत्याही व्यक्तीच्या नावाने पौर्णिमा नाही, ही त्याच्या माझे प्रतीक आहे. बाकी सगळे आहेत ती चिन्ह आहेत, सिम्बॉल्स आहेत, प्रतीक आहेत. माणसाला व्यापकतेचा साक्षात्कार होऊ शकत नाही, तो निर्गुणामध्ये रमू शकत नाही, त्याला काहीतरी समोर लागतं आणि हे समोर पाहिजे असतं म्हणून ते प्रतीकासारखं. तेव्हा ही व्यापकता जर अंतःकरणात आली नाही चालणार नाही. आणि ही व्यापकता येण्याचं ते सूत्र आहे मैत्री, मुदिता, करुणा, उपेक्षा. ती आज व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या पुढे मांडली आहेत. आपण व्यासांची प्रार्थना करावी, भगवान आपण जे जे आमच्याकरता केलं त्याला पात्र होण्याची शक्ती आपणच आम्हाला द्या. आपण आमच्याकरता केलं आहे, आमची अपात्रता आम्हाला माहिती आहे आणि ती आमची स्वतःची कमाई आहे. योग्यता आपण दिलेली आहे, अपात्रता आम्ही कमावलेली आहे. पण आता आपल्या पायाशी आलो आहो, आता आमचं कल्याण जे आहे ते आमचं मार्गदर्शन आपण करा. पुंडलिक वरदा विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय.